नमस्कार सर. नमस्कार. मी मदनसिंह शंकरराव मोठे पाटील, शंकरनगर, अकलूज तालुका, माळशिरस, जिल्हा सोलापूर. ओके, आपण एसटी वैदिक खताचा वापर केला होता, काय आपला अनुभव? कारल्यासाठी केला, बोरीसाठी केला, हा. सीताफळालाही वापर केलेला आहे. ओके. बोरीच्या बाबतीत पाहिलं, हा. आम्ही बोर नवीन लावली, एकही झाड त्याच्यात मर झालेलं नाही. वाढ तिची अतिशय चांगल्या पद्धतीने रोपांची झाली आणि बुंदा वगैरे लवकर मोठा झाला. त्याला वरनं टॉपिंग करावं लागलं मला, इतकं ते रिझल्ट चांगला मिळाला. आणि दुसरं कारली लावली, कारली सुद्धा उत्पन्न चांगलं आलं. रोज विक्री होती, आता त्याच्यापासून मला चांगलं उत्पन्न मिळालं. खर्च जाता मला पैसे मिळाले त्याच्यात चांगले. बरोबर, म्हणजे रिझल्ट चांगला भेटलाय तुम्हाला? शंका घ्यायचं काय कारण नाही, एकदम चांगला रिझल्ट आहे. थोडा प्रचार सुद्धा करतो, कारण मी हे वापरलं तुम्ही वापरून बघा असं सांगत असतो. कधीपासून वापरता तुम्ही? आता तरी 1 वर्ष झालं. आता आंब्यालाही वापरलं, पण सुरुवातीला मी लहान बागेला वापरलं होतं. हा. मला असेच एक बोरीच्या रोपं देणारे त्याने मला सांगितले तुम्ही कृषी अमृत फक्त वापरा. त्याचं ऐकलं मी हा. आणि त्यामुळे रिझल्ट चांगला आल्यामुळे आता मी इतर पिकाला सुद्धा त्याचा वापर सुरू आता केला. इथून पुढे तुम्ही 100% वापरणार आहे? आता मी नेहमी वापरत राहणार. खोडकिडा वगैरे काय झाला नाही त्याला, नाहीतर जनरली काही ना काही झाडं मारतात, खोडकिडा येतो, हा. कुंकवत राहतं झाड. वाढ चांगली होत नाही. वाढ अतिशय चांगली झाली. एसटी वैदिक. हा. चांगला प्रॉडक्ट आहे, त्याच्यात इतरही प्रॉडक्ट चांगले आहेत. म्हणजे आपण काय करतोय, मातीला जिवंत करण्याचं काम करतोय. माती सुपीक झाली, त्याच्यामध्ये कोणते पीक चांगले येणार आहे. म्हणजे आज तुमची माती सुपीक होते, त्याच्यामुळे तुम्हाला चांगला रिझल्ट भेटतोय. अतिशय चांगला आहे. बरोबर, ठीक आहे, धन्यवाद सर.